मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांची लढत तुम्ही पाहताय. दुपारच्या सत्रापासून तुम्ही पाहिलेल्या स्पर्धेचा अगदी रूपरेषा बदललेली आहे. या दुपारच्या सत्रामध्ये प्रत्येक संघाच्या माध्यमातून धावा झाल्या नाही आहेत. 45 धावांचं लक्ष्य, 41 धावांचं लक्ष्य, या 28 धावांचं लक्ष्य आणि शेवटच्या बॉलपर्यंत ही मॅच राहिली. अगदी हाय व्होल्टेज सामने आपल्याला बघायला मिळाले या स्पर्धेच्या माध्यमातून. सुरू असलेला सामना तुम्ही पाहताय. सिमरन 11 सानपाडा टीमने टॉस जिंकला या मॅच मध्ये. फ्रेंड्स 11 झुगाव या टीमच्या विरोधामध्ये आणि बॅटिंग करतो मैदानामध्ये यश ठाकूर आणि राज ठाकूर. स्ट्रायकिंगला आहे फलंदाज यश ठाकूर आणि नॉस्ट्रिंगला राज ठाकूर आहे. आणि ते हॅलो हा बोला ना. हा हा कणाला 200 चौकाराला उतरला तर तो 50 एक रन मारला 100 चौका मारला 500 तेवढा सांगायला. चला रोहित पाटील पहिल्याच बॉलवरती सिंगल आलेली आहे यश ठाकूरच्या बॅट मधून. आणि सिमरन 11 सानपाडा टीमचा जो खेळाडू आहे हर्षल पाटील जर मैदानामध्ये बॅटिंग साठी जरी उतरला, नो बॉलचा इशारा येतोय, बॅटिंग साठी जरी उतरला तरी रोहित पाटील कडून 200 रुपये आणि बॅटिंग मध्ये उतरून चौका ठोकला तर 500, षटका ठोकला तर 1000 आणि प्रत्येक धावेला 100 रुपये दिले जातील. आणि डॉट बॉल खेळला तरी तो धनी ठरणार आहे 50 रुपयाचा. म्हणजे आशीर्वाद तरी सुटली आहे त्याची खरं तर बघायला गेले तर. सुशील डाकवाल पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर करणारा फटका परंतु क्लिअर झाला नाहीये. आणि कव्हरचा क्षेत्ररक्षक पॉइंटच्या दिशेने खूप चांगला झेल टिपत असताना पहिल्या विकेटचं पतन, पहिला एक मोठा ब्रेक थ्रू इथे दिलेला आहे फ्रेंड्स 11 झुगाव या टीमच्या माध्यमातून. सुशील डाकवालला यश ठाकूर बाद. एक मोठा धक्का सिमरन 11 सानपाडा टीमला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतली, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न आणि जो पॉइंटला तिथे कव्हरचा क्षेत्ररक्षक जाऊन झेल टिपलाय. हार्दिक भोईरनं. आणि पहिला धक्का इथे दिलाय सुशील डाकवालनं. मोठा ब्रेक थ्रू यश ठाकूर परतलाय. फक्त म्हणजे शून्यावरती परतलाय यश ठाकूर. गोल्डन डकचा शिकार, कारण पहिल्याच बॉलवरती अतिरिक्त स्वरूपाने धाव आल्या होत्या. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हे कोण आहे नाव सांगायला? ध्रुव म्हात्रे नेट नंबर 3 मध्ये टॉस जिंकला. बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे सिमरन 11 सानपाडा टीमनं. हेलिकॉप्टर पद्धतीने छान वलवला ऑन साइडला, फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप मध्ये मिड विकेटला फेकी येते. तोपर्यंत 2 धावा इथे प्राप्त झाल्यात ध्रुव म्हात्रेच्या बॅटमधून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती आतापर्यंत रन झालेत 5 धावा. गोल कशाला करतो? विकेटला का? हा माफ करा, 4 धावा झाल्यात. विकेटला गोल करतोस. गोलंदाज तयार सुशील डाकवाल. यावेळी स्पा बॅकफूट जाऊन थोडासा पिच खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि तिथे कव्हर पॉइंटला खूप चांगला झेल टिपत असताना
पियुष पाटीलनं पकडला जाईल आणि फलंदाज इथे दुसऱ्या विकेटचा पतन झालेला आहे. ध्रुव मात्रे हा सुद्धा परतलाय, आल्या पावली माघारी. लगातार 2 झटके दिलेले आहेत सुशील रकवलनं. चांगली गोलंदाजी, दिशेवरती नियंत्रण, सटीक लाईन अँड लेन, अचूकता, भेदकता, आक्रमकता या सर्व गोष्टींचा मिलाप करणारी गोलंदाजी पहिल्या पॉवर प्ले मध्ये सुशील ढकवलने केलेला आहे. 2 झटके दिले. पहिला यश ठाकूरला बाद केलं, त्यानंतर ध्रुव मात्रेला सुद्धा परतवलाय. टीमची धावसंख्या 2-5. खराब परिस्थिती. टॉस जिंकता, बॅटिंग करताय आणि पॉवर प्लेचा नक्कीच फायदा उठवता आला नाहीये असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. कारण टॉस तुम्ही जिंकला, बॅटिंग करता पहिल्या सत्रामध्ये, म्हणजे आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 5. 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5. आता नवीन बॅटर मैदानामध्ये देवेश. 4 संपले. 4च बॉल झालेत. रन 4, बॉल 4 झालेत. दोन गडी बाद 4. यावेळेस ओव्हर पीच इनफिल्डच्या वरून चांगला फटका, गॅप मधून इनसाइड आउट. क्रिकेटचा एक कॉपी बुक फटका. फलंदाज देवेशच्या बॅट मधून येतो हा खणखणीत क्रॅकिंग चौकार. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार याच खेळाडूने पटकावला होता. देवेशच्या बॅट मधून चौकार येतोय, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा फटका खेळलाय, क्रिकेटचा पुस्तकी फटका. आणि या चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर वरती आतापर्यंत 8. चला देवेशसाठी सुद्धा रोहित पाटील ना यांच्याकडून चौकाराला 500, षटकाराला 1000. ओहो, पडल्यानंतर हा बॉल सोडलाय लेग स्टंपच्या बाहेर. बॉलची पिचिंग आणि पंच ओंकार टोनप्यांचे इशारा येते, सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर वरती 9 धावा. सुरुवातीला 3 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती होते सुशील ढकवालचे, त्यानंतर मात्र पलटवार सुरू केला दिवेशनं सुशीलच्या विरोधामध्ये. बॅकफूट जाऊन इथे बॅक टू द बॉलर खेळलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग केली जाते. इथे रन येणार नाहीये, म्हणजे डॉट बॉल शेवटचा बॉल आणि डॉट बॉल न ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकला. बॅटिंग करत असताना सिमरन इलेव्हन सानपाडे टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद 9. बघा, जे आमचे समर्थक आहेत, जे प्रत्येक खेळाडूवरती पैसे लावतात, त्यांना आमची नम्रतेची विनंती आहे, नम्रतेची. आपण पहिल्यांदा पैसे जमा करा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये, तरच अनाउन्समेंट होईल. कारण असंच झालं होतं मित्रांनो, सानपाडा प्रीमियर लीग मध्ये नाईटच्या स्पर्धेमध्ये आम्ही साक्षात आहोत. विघ्नेश मडबी सुद्धा त्या स्पर्धेमध्ये जोडले होते आणि लास्टच्या रात्रीला काही बरीच रक्कम तिथून गायब होती. असं होतं कामा नाही मित्रांनो. चला, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फुलटोस. ओव्हर नंबर 2 मध्ये पियुष पाटील आणि पहिल्याच बॉलवरती फुलटोस टाकला होता. तिथे मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये झिलचीच्या स्वरूपामध्ये बाद झाला फलंदाज राज ठाकूर. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. सिमरन इलेव्हन सानपाडा टीमला हा 3रा धक्का लागतोय. राज ठाकूर परतलाय, म्हणजे 3 झटके लागल्यानंतर टीमची धावसंख्या आहे स्कोअर वरती 9. या मॅच मधून जो संघ जिंकेल तो थेट जे बालाजी राबाळे या टीमच्या सोबत मात्र आजच्या दिवसातला शेवटचा सामना खेळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये
कल्पेश ठाकूर 5व्या क्रमांकावरती आलाय. ओहो चांगला बॉल, गतिमान चेंडू, प्रचंड वेग होता, पडल्यानंतर पहा अगदी बॅटला अगदी फुंकर मारत गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. प्रचंड वेगाने बीट केलाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी, पहिल्या बॉलवरती विकेट पियुष पाटीलने प्राप्त केली. सेकंड बॉल मध्ये डॉट बॉल. कल्पेश ठाकूरसाठी तिसरा बॉल, ऑन दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, तिथे लॉंग ऑफला खराब फिल्डिंग आणि बॉल फरार झालाय. लॉंग ऑन तर क्षेत्ररक्षक येईपर्यंत बॉलने सीमारेषा गाठलेली आहे आणि ते कल्पेश ठाकूरच्या बॅटमधून येतोय आणखीन एक या इनिंगचा पहिला चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या आता पुढे जाते. स्कोर बोर्ड रन आहे 13ला 3 सध्या कंडिशन आहे या मॅच मध्ये. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना सिमरन 11 सानपाडा टीमची धावसंख्या 3 गडी बाद 13. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना आतापर्यंत पियुष पाटील गोलंदाजी मार्कवरती आहे. पुन्हा एकदा खोलात टाकलेला बॉल, चांगला यॉर्कर डिग आउट करत असताना ऑन साइडला मिड विकेटला फेकी येते. इथे रनआउटची संधी होती. स्टंप उडवण्याचा प्रयत्न परंतु बॉलनं स्पर्श केला नाही असताना त्यामुळे बालंबाल वाचलाय आणि ते सिंगल कंप्लीट झाल्यानंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 14. आणि सूर्यकांत मडवी बाला यांना मी विनंती करतो आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. तिथे पहा मिडॉनला झेल सोडला, त्यानंतर 2 धाबा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. कॅचेस विन द मॅचेस, खराब फिल्डिंग आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 16. सूर्यकांत मडवी आमचे मित्र बाला खरं तर दहीहंडी प्रशिक्षक, स्पेन मध्ये जाऊन दहीहंडीचे धडे स्पेनकरांना दिले. त्यानंतर प्रो कबड्डी एक मोठी स्पर्धा गेल्या वर्षी रंगली होती. त्या स्पर्धेमध्ये एक मॅच रेफरी म्हणून त्यांची भूमिका राहिली होती. इथे आणखीन एक चांगला विकेटचं पतन, खूप चांगला झेल टिपला मिडॉन क्षेत्रामध्ये आणि फलंदाज बाद इथे उपस्थित झालेले आहे. सूर्यकांत मडवी बाला यांचा सन्मान आमचे प्रमोद पाटील सानपाडा एक्सप्रेस एक लेजेंड खेळाडू यांच्या माध्यमातून सूर्यकांत मडवी यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खरं तर सूर्यकांत मडवी म्हटलं की पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा अगदी बेहतरीन गोलंदाज, ज्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. 6 रन शेवटच्या षटकामध्ये 2दा डिपेंड करण्याचा विक्रम या खेळाडूच्या नावावरती आहे. सूर्यकांत मडवी बाला कुशेच्या स्पर्धेमध्ये त्याने 2दा कारनामा केला होता. चला आणखीन एक विकेटचं पतन झालं म्हणजे 4था फलंदाजी ते बाद होतोय. सिमरन 11 सानपाडा टीमला लागला 4था धक्का. 4 गडी बाद टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत. स्कोर बोर्ड होते रन झालेत 16 गोलंदाजी मार्क वरती. ओहो इथे विकेट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर उमेश शेडगेचा पहिला बॉल अगदी संभरीन खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणि सुनील लांबोर यांचा आजचा दिवस या स्पर्धेतला संपला, कारण आता नाईटच्या स्पर्धेमध्ये मुलेखंड या स्पर्धेमध्ये यांचा नाईट मध्ये आपल्याला आवाज ऐकायला मिळेल. त्यांना भरपूर शुभेच्छा. मुलेखंड स्पर्धेमध्ये गोलंदाज तयार उमेश येडगे. खोदून काढला, ऑफ ड्राय केलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फिकी केली जाईल तोपर्यंत पहा सिंगल मात्र कंप्लीट झाली. फलंदाज कोणतो इकडे आला तो कल्पेश ठाकूरच्या बॅट मधून सिंगल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड 18. या स्पर्धेचे भाग घेत होता ते प्रमुख आयोजक हर्षल
पाटील साठी पारितोषिक आलेले आहे. हर्षल पाटील जरी मैदानामध्ये खेळण्यासाठी आला तरी 200 रुपयाचे कॅश प्राइज त्याला दिले जाईल. हर्षल पाटीलने एखादा डॉट बॉल केला तरी 50 रुपये. हर्षल पाटीलने 1 रन या मॅच मध्ये बनवले तर 100 रुपये आणि हर्षल पाटीलने चौका ठोकला तर 500 रुपये आणि हर्षल पाटीलने षटका ठोकला या मॅच मध्ये या इनिंग मध्ये तर मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक रोहित पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. ओहो क्लीन बॉल. बॅकलिप खाली आणण्याच्या अगोदर एसटी वाकले. मुंबईच्या भाषेत सांगायचं झालं तर या फलंदाजाची उमेश शेडगेने काठी काढली. फलंदाज बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टॉस तुम्ही जिंकता बॅटिंग करता पहिल्या सत्रामध्ये तर खराब सुरुवात मी म्हणेन या मॅच मध्ये सिमरन निर्मल सानपाडा टीमचे. धक्क्यावरती धक्के ते दिलेले आहेत. टीम फ्रेंड्स 11 झुगाव या टीम आतापर्यंत अर्धा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. फलंदाज बाद होतोय. चंदन आल्या पावली चाललाय मैदानाच्या बाहेर. 5 धक्के लागलेले आहेत 17 वरती. माफ करा 19 झालेत. पहिली विकेट पडली 3 वरती. दुसरी विकेट पडली 4 वरती. तिसरी विकेट 9 वरती. चौथी विकेट 15 या धावसंख्येवरती गेली आणि 5वी विकेट 19 या धावसंख्येवरती गेलेली आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. सुमित पहिला बॉल इनफिल्डच्या भरून केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत सुमितला सिंगल मिळेल. या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या 20 धावा येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही टॉस जिंकता बॅटिंग करता तर एक वेगळं लक्षण मला तर वाटतं या मॅच मध्ये घेतलेलं आहे सिमरन 11 सानपाडा टीमनं. कुठलाही फलंदाज या मॅच मध्ये असरदार ठरला नाहीये ज्याच्या बॅट मधून धावा जास्त आल्यात. इथे हे संपार डॉट बॉल 22च्या स्वरूपामध्ये सिंगल आली घोषांकी क्षेत्राची आणि या सिंगल नंतर ओव्हरची झाली समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 21-5 आणि तुम्ही पाहता गौरांश मित्रमंडळ सानपाडा आयोजित गौरांश ट्रॉफी 2024 या स्पर्धेचे भाग्यविधाते स्पर्धेचे शिल्पकार आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा संपन्न केली जाते असे तेजस पाटील भोब्या यांच्या आयोजनाखाली स्पर्धा रंगते. गोलंदाजी मार्कवरती 4थ्या ओव्हर म्हणजे लास्ट ओव्हर मध्ये आता गोलंदाज आहे. सुशील डकवालने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा देत 2 विकेट प्राप्त केले. सेकंड ओव्हरमध्ये पियुष पाटीलने 7 धावा देत 2 विकेट प्राप्त केले आणि थर्ड ओव्हरमध्ये उमेश शेडकेने करामती गोलंदाजी केली. फक्त 4 धावा देत असताना 1 विकेट त्यांना प्राप्त केला. म्हणजे तिन्ही बॉलरने खूप चांगली करामती गोलंदाजी केली. आता ओव्हर नंबर 4 हार्दिक भुईर आला लास्ट ओव्हर मध्ये आणि स्ट्रायकिंग इनला फलंदाज सुमित. 3 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21-5. ओहो पहिलाच बॉल बॅकफूट जाऊन कट करायचा होता. प्रचंड वेगाने बीट करून चालला सर विकेट किपरच्या हातामध्ये. पदलालित नाहीये या फलंदाजाचं. सुमितचं फुटवर्क नाहीये त्यामुळे बीट झालाय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिला बॉल डॉट. आज तेजस पाटील व्यासपीठावरती नाही आहेत. संपूर्ण मैदानाचा तो आराखडा घेतोय. स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच अशी स्पर्धा आम्ही पाहिली. आता व्हाईट बॉलचा इशारा आणि एक्स्ट्राच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 22 धावा. कमी गतीने टाकलेला बॉल ऑन ट्राय केला. मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे थोडीशी फंबलिंग करतोय त्यामुळे 1 रन सुमितच्या बॅट मधून कंप्लीट झाली आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोर वरती 23. खूप चांगली स्पर्धा. स्पर्धेतला पहिला दिवस अगदी यशस्वी दिमागदार आयोजन भव्य आणि दिव्य आयोजन तुम्ही पाहताय. गौरांची ट्रॉफी 2024
गोलंदाज तयार, हार्दिक भोईर. यावेळेस पहा हा पंप पूल करण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर, बॉलर ओव्हर द हेड, फेकी केली जाईल तिथे पहा हार्दिक भोईरने केली चूक, कलेक्शन खराब झालं, त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. फलंदाज क्रॉस करायचा मोमाना समजतो कल्पेश ठाकूरला, आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 25. अजूनही या इनिंगचे 3 बॉल बाकी आहेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका आला तर एका अश्वाक स्कोर उभा राहील सिमरन 11 सानपाडा टीमच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर. 3 बॉलमध्ये मोठा फटका पाहिजे, स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न तोही अंगावरती आदळलाय, त्याच्यामुळे धाव येणार नाहीये. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी पीयूष भोईरची ओव्हर नंबर 4 मध्ये. हार्दिक भोईरची अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 25ला 5 सध्या परिस्थिती आहे. बॅटिंग करणाऱ्या सिमरन 11 सानपाडा टीमची अवस्था. ओहो, इथे पहा चांगला यॉर्कर, अगदी खोलाट क्रीज मध्ये टाकला बॉल, पडल्यानंतर पहा पुन्हा एकदा बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, शेवटचा बॉल इनिंगचा. चला हे पारितोषिक घेऊन जा, कारण हर्षल पाटील उतरलाच नाही मैदानामध्ये. पुन्हा एकदा कमी गतीने बीट केला जातं, इथे विकेट किपर येतो आणि रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेटचं पतन म्हणजे धक्का क्रमांक 6 लागत असताना पहिला डाव इथे संपला. या मॅच मध्ये टॉस जिंकला होता सिमरन 11 सानपाडा टीमनं, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि या पहिल्या डावामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद, फक्त धाबा बनवल्या 25 आणि 26 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. फ्रेंड्स 11 झुगाव या टीमच्या समोर 26 धाबांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय. 24 बॉल 26 धाबा, एक छोटं लक्ष आहे, परंतु हे छोटं लक्ष कधी मोठे सांगू शकत नाहीये. क्रिकेट हा अनप्रिडिक्टेबल गेम आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. त्यामुळे जरी 26 धावा असल्या तरी पहिल्या ओव्हर पासून जर सुरुवात चांगली झाली सिमरन 11 सानपाडा टीमची, विकेट प्राप्त झाल्या, डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढला, तर मॅच होऊन होईल सानपाडा टीमसाठी. आणि तसं करायला पाहिजे, आणि तसं झालं तर मात्र कमबॅक होईल या मॅच मध्ये, नाहीतर नाहीये. आणि इथे झुगाव टीमची जर सुरुवात चांगली झाली, पहिल्या पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा आल्या विदाउट विकेट्स, तर सामना क्लिअर होईल मी म्हणेन झुगाव या टीमच्या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. गौरांश मित्र मंडळ आयोजित गौरांश ट्रॉफी 2024 हे पर्व पहिलं, आणि या स्पर्धेचे भाग्य विधाते तेजस पाटील. आज तेजस पाटीलनं खूप चांगली सोय आमची केली. सकाळच्या प्रहारी नाश्ता, चहा, त्यानंतर भगत ताराचंद एक नामांकित हॉटेल, या प्युअर हॉटेल व्हेज कडून मात्र व्हेज थालीचं प्रोव्हिजन केलं होतं, तिथून सुद्धा आस्वाद घेतला. त्यानंतर आता संध्याकाळच्या सहारी प्रहारी आपण पाहिले तर गुड डे जो श्रीमंत लोकांचा बिस्किट आहे त्याची सोय, आणि त्याला चहाची एकदम चांगली जोड लावली होती. आणि खरोखरच एक दुखापतग्रस्त आहे, मानेवरती त्याचे माळ आहे, मानेने त्रस्त आहे, पायाला इंजुरी आहे, कमरेला दुखापत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये व्यासपीठावरती कमी बसतो, परंतु मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांना काय पाहिजे, प्रेक्षकांना काय नको, अंपायर कडे जातो, अंपायरला सांगतो की तुम्हाला काय कमी पडले की नाही, याचा सर्व गोष्टीची जाणीव या आयोजनाकडे आहे, जे आयोजक आहे तेजस पाटील यांच्याकडे. आणि सकाळी 6 वाजता हा माणूस उठलाय, आणि खरोखरच तेजस पाटील बद्दल एकच मी म्हणेन, जसा एका मुलीच्या लग्नात वडिलांना काळजी असते की कशी व्यवस्था करायची,
हल्दीच्या दिवशी व्यवस्था कशी, त्यानंतर लग्नाच्या दिवशी व्यवस्था कशी, पाहुण्यांचा व्यवस्था कशी करायची आहे, या सर्व गोष्टी आज या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहेत. तेजस पाटील एक वर्मा आहे, या स्पर्धेतला तो वर्मा आहे आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून जे पाठीराखे बसलेले आहेत, अगदी भरपूर असे भानुदास पाटील असतील, त्याचबरोबर आमचे दुबई बाम असतील, हे सर्व व्यक्तींना मात्र त्यांना खूप चांगलं सहकार्य सपोर्ट केलेला आहे. आज सकाळच्या प्रहरी आमची जर सकाळी सोय केली पण तर रात्रीची सोय वेगळी असेल. असो, जाऊया बॅक टू क्रिकेट. काल मित्रांनो हॅरी हिरमन जो अंपायर आहे, डान्सिंग अंपायर, त्याने भरपूर कमाई केली. अलिबागच्या नामदार आमदार प्रीमियर लीग मध्ये महेंद्र दलवी जे आमदार आहेत, त्यांच्या अधीनाखाली ती स्पर्धा ठाणे आणि रायगड असा प्रेक्षणीय सामना. त्या सामन्यामध्ये प्रेक्षकांची अगदी खचाखच गर्दी तिथे पाहायला मिळाली. आज क्रिकेटमध्ये सर्व गोष्टींना सुगीचे दिवस आले प्रमोद पाटील, परंतु तुम्हाला उशीर झाला, आता काय फायदा नाहीये. आपला सूरज आता असताना चाललाय, परंतु क्रिकेटच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये सुगीचे दिवस आलेले आहेत. पहा, समालोचकांना सुद्धा गाड्या भेटतायत लकी ड्रॉच्या आधारे, म्हणजेच टेनिस बॉल क्रिकेटला आलेली सुगीचे दिवस. जाऊया बॅक टू क्रिकेट. तुम्ही लक्ष ठेवण्यात आलेलं आहे 26 धावांचं आणि जतीन पाटील आणि हार्दिक ही सलामीची जोडी. सोमवास्कर पहिलाच बॉल बॅकपुढे जाऊन थोडासा अपीस केला, फार ड्रिल करतोय, एक्झॅक्टली त्याला कुठं अपीस केलाच होता, परंतु पडल्यानंतर पहा सर्व विकेट किपरच्या हातामध्ये पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती सोमवास्करचा डॉट बॉल आलाय. 26 करायचे आहे. लो स्कोरिंग मॅच आपल्या समोर. दुसरा बॉल आडव्या बॅटने गॅप मध्ये मिड विकेटचा क्षेत्ररक्षक धावतो तिथे, वा, परंतु त्याच्या बाहेर बॉल आणि त्याला बीट करून बॉल सीमारेषा पलीकडे चौकार येतोय. पहिल्या बॉल नंतर दुसऱ्या बॉलवरती जतीन पाटीलच्या बॅटमधून चौकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 4. 26 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आज स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय खूप चांगलं आयोजन. आजच्या दिवसातला हा सेकंड लास्ट सामना. यानंतर जय बालाजी राबाळे यांच्या टीमच्या सोबत जो संघ जिंकेल या मॅच मध्ये त्यांची लढाई असेल. यामुळे स्पाक कमी गतीने पडल्यानंतर थोडासा उचली घेणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. आता डॉट बॉल. यावेळी स्पाक चांगला क्रॅकिंग कव्हर इनफिल्डच्या वरून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे. आणखीन एक चौकार जतीन पाटीलच्या बॅटमधून येतोय. अगदी सेन्सिबल क्रिकेट. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता, बॅकपुढे जाऊन थोडासा इनफिल्डच्या भरून केला पिस्ट फटका जतीन पाटीलच्या बॅटमधून. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आता 8 धावा. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जरी विकेट घेतली सोमवास्करने तरी 500 रुपयाचं पारितोषिक सुमित वास्कर कडून. ओहो, चांगला फटका थ्रू द कव्हर. आणि तिथे पहा तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीला मात्र हे चेंडूने चुंबन घेतलेलं आहे, किस घेतलेली आहे. चांगला फटका थ्रू द कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलाय. चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका जतीन पाटीलच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पलीकडे सिक्सर षटकार येतोय. यावेळेस ओव्हर पिच बॉल होता, ड्राय केला परंतु धाव घेतली नाहीये. षटकाराच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 14 ओव्हरची झाली समाप्ती.
पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 14 म्हणजे आता 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉल बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये अजूनही रन करायचे आहेत 12. येणारे 18 बॉल मध्ये अजूनही 12 धाबांची आवश्यकता. जी मॅचची हवा होती ती आता हवा निघालेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये, कारण 18 बॉल शिल्लक आहेत. 12 धाबांची आवश्यकता. सामना अक्षरशः पहिल्याच ओव्हरमध्ये खुला केला फ्रेंड्स 11 झोगाव या टीमनं. त्याच्यामध्ये जतीन पाटीलने मारलेले 2 चौकार 1 षटकार. हार्दिक आल्या ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिलाच बॉल अखूट टप्प्याचा बॅकफूट जाऊन ऑन साइडला फक्त दिशा दिली. ते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहा तिथे दुष्काळात 13वा महिना. 1+1 2 धावा मिळत आहेत फलंदाज हार्दिकला. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड 16 म्हणजे अजूनही 10 रनची गरज आहे. 26 धाबांचं लक्ष होतं. इथून 17 बॉल मध्ये 10 रनची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी फ्रेंड्स 11 झोगाव टीमला. आणखीन एक चांगला फटका इनफिल्डचा वरून इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, पण तो डीप मध्ये स्क्वेअरला प्रोटेक्शन ठेवलाय. फेकी येईपर्यंत 2 धाबा प्राप्त केल्या जतीन पाटीलनं. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्डती 18 धाबा म्हणजे अजूनही 8 रनची गरज या मॅच मध्ये फ्रेंड्स 11 झोगाव या टीमला जिंकण्यासाठी. सिमरन 11 सानपाडा या टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना, कारण या मॅच मध्ये टॉस जिंकला होता. सानपाडा टीमनं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, पण तो कुठलाही फलंदाज असरदार ठरला नाही या मॅच मध्ये की त्याच्या बॅट मधून धावा आल्यात. कुठल्याही बॅटर कडून धावा आल्या नाहीयेत. ओहो खराब लाईन आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु इथे आशालभूत नजरेनं इथे जतीन पाटीलनं बॉल सोडला होता. बॉल पडल्यानंतर पहा इथून तर अँगल समजत नाहीये, परंतु हलकासा आतमध्ये येऊन विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. त्यामुळे पंचांचा कुठलाही निर्णय नाही. फेअर डिलिव्हरी डॉट बॉल दिवेश कडून. ओहो स्लॉक स्वीप करायचा होता, टॉप एज लागलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय, परंतु पहा तिथे पोझिशन पहा झेल घेण्याची पोझिशन चुकली आणि झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धाबे ते प्राप्त केल्यात फलंदाज जतीन पाटीलनं. आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड आतापर्यंत 20 धाबा म्हणजे आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये फक्त 6 रनची गरज आहे. सिंगल कंप्लीट झाली. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी यायचा जय बालाजी रवाले टीम. आणि उद्या मित्रांनो या स्पर्धेतला दुसरा दिवस आहे, शनिवारचा दिवस. आणि उद्या पहिला सामना आहे करावे 48 आणि महापे 11 मापे. तर ठीक 9 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायचं आहे. उद्या 9:30 वाजता पहिला सामना सुरू होईल. पहिला सामना आहे करावे 48 विरुद्ध महापे 11 मापे. दुसरा सामना तुम्ही पाहताय अधिरा पेशा 11 गोठोले विरुद्ध श्रीकृष्ण दिवा हा दुसरा सामना होईल. तिसरा सामना कुमार 11 तुर्भे आणि दिवाले 11 दिवाले. आणि चौथा सामना डेनिस 11 नेरुल आणि गावदेवी 11 शिरवणे. असे 8 संघ उद्या या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतील. त्यामुळे पहिला सामना आहे जे प्रेक्षक जे खेळाडू या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून पाहत आहेत त्यांच्यासाठी ही सूचना आहे. पहिला सामना करावे 48 विरुद्ध महापे 11 महापे. दोन्ही टीमचे कॅप्टन जर तुम्ही या स्पर्धेला जोडले असेल तर